आपण महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. हो तो वेगळा प्रेसवाल्यांना पाहिजे. नमस्कार पत्रकार बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मंचावर माननीय भाजपाचे आपल्या सर्वांचे लाडके दादा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण हे खास करून पत्रकार परिषद घेण्याकरता आलेले आहेत. त्यांच्या सोबत आहेत स्थानिक आमदार संजयजी केळकर, त्याचप्रमाणे प्रदेशाचे सरचिटणीस आमदार निरंजनजी डावखरे, त्याचप्रमाणे ठाणे विभागीय प्रसिद्धी प्रमुख अशी नुकतीच यांना एक महत्वाची जबाबदारी दिलेली आहे असे दीपेशजी म्हात्रे, कृष्णाजी पाटील उपमहापौर, माझ्या डाव्या बाजूला प्रदेशाचे उपाध्यक्ष केशवजी उपाध्ये व ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्रजी डाकी हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. जरा आपसात बोलू नका आणि गर्दी जास्त आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे इथे उभे असतील जरा पाठी उभे राहा आणि आपसात चर्चा करू नका. पत्रकार प्रश्नोत्तर करतील, रवींद्रजी आपलं निवेदन करतील. कृपया अजिबात गडबड नका, शांत उभे राहा एकदम. त्या सर्वप्रथम मी या सर्व मान्यवरांचं दादांचं स्वागत करतो. आजची पत्रकार परिषद ही केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे 12 वर्ष तपपूर्तीची आणि विकासाची असं आपण स्लोगन घेतलेलं आहे आणि त्या सर्वांची माहिती देण्याकरता असं आपल्याला वाटतं, आम्हाला असं कधी वाटत. प्रश्न मला वाटतं संपले असतील. चहापानाच्या वेळेला आता प्रश्नांची उत्तरं हवी आहेत की आपण चहापानाच्या वेळेला सर्व निकष तपासूनच त्या पक्षाचे जी लोक नेते असतात ते नेते देतात. मी सांगणार आहे पत्रकारांना पण उमेदवारी दिली आज खरं तर पत्रकार परिषद जी आहे ती 12 वर्ष नरेंद्र मोदीजींच्या पंतप्रधान म्हणून पूर्ण झाली त्या संदर्भातली आहे. परंतु जे महाराष्ट्रातील असणारे तीनही नेते, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील आणि आदरणीय उपमुख्यमंत्री सुनीत्राताई, हे तिघजण अतिशय सक्षम, समंजस, राजकारणामधील असणारे धुरंधर असे सगळे नेते आहेत. जे ठरवतात ते सगळ्या गोष्टी पूर्ण होतात याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे जे ठरवलंय ते नक्की पूर्ण करतील. त्या ठिकाणी त्यांना जाणीवपूर्वक त्यांचं भाषण कापलं गेलं. त्यांना तारखेसकट सांगायचं होतं की नेमकं एक जमीन कशी आली, कोणी प्रयत्न त्यांनी म्हणताना असं म्हटलं, मला प्रश्न करतोय की याचं उत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि उशिरा भेटलं त्याला कारण भाजप आहे. उशिरा आणि भाजप दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. सर्वच प्रश्नांची उत्तरं ही पत्रकार परिषदेमध्ये द्यायची नसतात. त्यामुळे काही प्रश्न जे आहेत किंवा त्या प्रश्नांची उत्तरं जे प्रश्न उपस्थित करतात त्यांच्याकडेच असतात आणि ते कुठेतरी नेत्यांकडून त्यांच्या तोंडातून काढण्याचा प्रयत्न करतात. प्रदेश अध्यक्ष म्हणून ते उत्तर द्यावं, उदयजींनी सांगितलं म्हणून द्यावं, किंवा उदयजींनाही ते माहीत आहे, मलाही माहीत आहे आणि आदरणीय सर्व नेत्यांना सुद्धा माहीत आहे. परंतु त्याचं उत्तर किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या न देणं हे योग्य असतं. आणि दुसरं यामध्ये फार महत्त्वाचं की पिंपळेश्वर महादेवाचं मंदिर हे त्या ट्रस्टला मिळणं, महायुतीच्या सरकारमुळे मिळणं. आपण त्या पूर्णच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल की अतिशय थोड्या वेळातला तो कार्यक्रम होता.
देवेंद्रजींनी त्या कार्यक्रमामध्ये अतिशय स्पष्टपणे त्या संपूर्ण विषय हा मांडला. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, आदरणीय उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे असतील, सुनेत्राताई असतील, आदरणीय उदयजी असतील, आदरणीय बावनकुळेजी असतील आणि मंत्रिमंडळातील असणारे सर्वजण, या सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळेच आणि महादेवाच्या असणाऱ्या भक्तांची असणारी श्रद्धा, खरं तर प्रत्येक गोष्ट हे निमित्त असतं, कोणाकडून करून घ्यावं हेही निमित्त असतं. महादेवानेच ठरवलं की ते महायुतीकडून करून घ्यायचं आणि त्यामुळे ते घडलं असं मला वाटतं. पण सर, प्रत्येक विकास कार्याच्या संदर्भात असं का होतंय ठाण्यामध्ये की ठाणे जिल्ह्याला फक्त ठाणे महापालिका आहे की शिवसेना आणि भाजपने रस्ता उतरले, तेव्हा वाटत नाही का सरकारचं फेल्युअर आहे? खरं तर आपण सर्वजण कोणत्या दृष्टिकोनातून त्या विषयाकडे पाहता मला माहीत नाही, परंतु देशभरामध्ये असणारी परिस्थिती आपल्याला सर्वांना माहीत आहे. रोजगाराच्या अनेक संधी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातल्या सरकारमुळे निर्माण झाल्या, हे आपण सर्वजण पाहतो. जगभरामध्ये असणारी परिस्थिती आणि भारतातली असणारी परिस्थिती ही आपण जर पाहिली तर या सगळ्या गोष्टी मध्ये काही लोक असा विचार जो करतात तो का करतात, कशासाठी करतात, हा त्यांचा प्रश्न असेल. परंतु 80-100% ज्यावेळेला आपण देशभरामधली परिस्थिती पाहतो तेव्हा 80% ठिकाणी एनडीएचं सरकार आहे, समाधानी लोक आहेत, म्हणूनच एनडीएचं सरकार आहे. अयोध्येमध्ये 5 कोटी अपहार प्रकरणात अयोध्या ठिकाणाला सुरुवात झालेली आहे. भाजप आणि RSS ला जबाबदार आहे असं म्हणतात. मला आपण जो प्रश्न विचारता त्याची फार मला कल्पना नाही. सर, गुजरातचा सांसद विधान परिषदेचे आमदार यांचे काही तुंड जाण्यासाठी ते सुशिक्षित असतात. सोलापूरमध्ये काल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 3 आमदारांनी आपली भेट घेतली. काय चर्चा झाली? मधल्या काळात बरेचसे आमदार हे भाजपच्या टचमध्ये असं देखील त्या राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटलं होतं, तर ते आता विरोधात दिसले. खरं तर मी त्याही ठिकाणी मी त्याही ठिकाणी पत्रकारांनी मला ते विचारण्याचा प्रयत्न केला. 2 गोष्टी फार महत्वाच्या यामध्ये आहेत. आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे, विधान परिषदेची असणारी जी रचना आहे, या रचनेमध्ये जे आमदार निवडून जातात किंवा ज्यांची नियुक्ती होते, वेगवेगळ्या क्षेत्रातील ते असावेत. मग ते शिक्षक असावेत, पदवीधर असावेत आणि त्याचबरोबर कलाकार असावेत, पत्रकार असावेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या असणाऱ्या त्या जिल्ह्यांमधील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारे सर्व लोकप्रतिनिधी, त्यांचं कोणीतरी एखाद्याने प्रतिनिधित्व करावं विधान परिषदेमध्ये. पूर्ण मतदारसंघ जे आहे 288 मतदारसंघ, त्यामध्ये असणारा आमदार हा विधानसभेचं नेतृत्व करेल. परंतु अशा सगळ्या त्या जिल्ह्यातील असणाऱ्या प्रश्नांबद्दल कोणीतरी विधान परिषदेमध्ये त्याची चर्चा करेल. अशा दृष्टिकोनातून झालेली ती रचना. त्यामुळे निवडून येणारा प्रत्येक जण हा तसा असावा या दृष्टिकोनातून प्रत्येक त्या ठिकाणचा असणारा जो उमेदवार आहे तो उमेदवार, मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण सर्व लोकप्रतिनिधी तिथले असणारे जे उमेदवाराला मतदान करतात, नगरसेवक म्हणून, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती किंवा त्या ठिकाणचे असणारे कॅन्टोन्मेंट याचे असणारे सदस्य, आपण मला मतदान करा
आपल्या असणारे प्रश्न मी विधान परिषदेमध्ये मांडेल. ही विनंती करण्यासाठी जर कोणी त्या ठिकाणी आला तर त्याला विनंती करावी असं होतं. महायुतीची बैठक होती, महायुतीच्या बैठकीमध्ये तशी विनंती केली आणि विनंतीला आता प्रतिसाद देतील असं अपेक्षा आहे. लवकरच प्रवेश करा. विनंतीला मान देतील. आम्ही प्रश्न नक्की सोडवू आणि तिथे तुम्ही पाहिलं असेल अतिशय चांगला राजाभाऊ सारखा एक चांगला उमेदवार महायुतीचा आहे, त्यामुळे त्याचे असणारे सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध, त्यामुळे नक्कीच तो सगळ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी महायुतीमध्ये मदत करेल. साहेब 12 वर्षामध्ये सरकारने चांगलं काम केलं